सर्वात मोठं भारताचा नकाशा हे काढण्याचा रेकॉर्ड श्री नागेश विद्यालयाने केलेला आहे। या ठिकाणी नागेश विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ यांचे चित्र झालेले, शिवाजी महाराजांचे चित्र झालेले, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य मडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमची स्कूल कमिटी सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश विद्यालय, कन्या विद्यालय सर्व स्टाफ यांच्या सहकार्याने, तसेच आमचे सर्व एनसीसी कॅडेट आणि सर्व विद्यार्थी यांना सर्वांना घेऊन आम्ही हे रेकॉर्ड केलेला आहे। याचा उद्देश म्हणजे सर म्हणजे की आपल्याला देशाचा नकाशा करायचा आहे, तर ते नकाशा आता राजमाता जिजाऊंचं चित्र झालं त्यामुळे त्याची मेजरमेंट कसं घ्यायचं, जे आम्ही A4 एका कागदावर त्याची साईज बसवली होती। A4 आम्ही कमीत कमी 54,000 स्क्वेअर फूट मध्ये दिली, 3.5 एकराचा ते ग्राउंड आहे, तेवढ्या ह्याच्यात ते 2 दिवस आम्ही ते चौकोन टाकत होतो। म्हणजे नेमकं काय झालं, 2 दिवस सुट्ट्या आल्या आणि एनसीसी कॅडेट आणि आम्ही कुणालाच नाही माहिती ते काय करते, म्हणजे आखणी केलेली ती पुसली, परत त्याच्या चौकोन काढले ते पुसले, परत भारताचा नकाशा काढला तो पुसला, परत त्याचे मेजरमेंट केली, एक वर्ग घेतला आम्ही 5वीला वर्ग 6वीचा वर्ग एका रांगेत किती बसते सगळे पावलं मोजून आम्ही त्या विद्यार्थी बसते सगळे टोटल मेजरमेंट करून परत त्या विद्यालयाचे चौधरी मॅडम यांची परवानगी घेऊन आम्ही मुलींना सुद्धा आम्ही जे माप केलेले आहे ते आपल्या नकाशा माहिती आहे, पूर्ण तंतोतंत एक इंच सुद्धा चुकलेलं नाही। फक्त जे A4 एका कागदावर ते झूम करून जर आपण चौकोनीच्या ह्याच्यामध्ये ते आम्ही 54,000 स्क्वेअर फूट मध्ये बसवलेले आणि हे आम्ही पहिल्यांदा टाकलं म्हणलं आता ग्रीनिज बुकला बघू आपण ट्राय करून काढलं, ते ग्रीनिज बुकच पहिले टाकलं आम्ही, पण त्याची प्रोसेस युनिटीच कळलं ते आम्ही टाकलं की जगातील सगळ्यात मोठा भारताचा नकाशा नागेश विद्यालयाचा टाकलं की त्यांनी ते अप्रोच केलं आमचं ग्रीनिज बुकने, पण त्याची आम्ही त्याची फी पण $मध्ये भरली, म्हणजे आधी केला होता, यशस्वी केला होता। त्याची आम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण नोंद घेतली होती, त्यांचे प्रतिनिधी त्यावेळेस आले होते आणि तो एक कालावधी असतो की त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आणि एक स्टील तसंच थांबणं काही वेळासाठी, किती वेळासाठी असतं ते तर किमान तेवढ्या वेळासाठी थांबणं हे खूप मोठी जिकरीची बाब असते। त्यामध्ये मुलं कितीतरी अगोदर येत असतात, ते नियोजन करत असतात, ऊन असतंय, मग तेवढ्या वेळासाठी थांबणं, पुन्हा चक्कर येणं, काही अडचणी असं खूप मोठं हे असतं, तर त्या ह्याच्यामध्ये थांबणं खूप मोठं कौशल्य आहे आणि आपण या भारताच्या नकाशामध्ये आपण ते साकार केलेलं आहे। खरंच आपलं खूप मोठं अभिनंदन आणि कौतुक आहे की एवढं मोठं काम आपल्या जामखेड शहरामध्ये झालेलं आहे। खरंच असं मला पहिल्यांदा इकडं पोस्टिंग झाल्या वाटायचं की माझी पोस्टिंग कुठं झाली, बऱ्याच नगरमध्ये सुद्धा असं माहीत नसतं की जामखेड कुठं आहे म्हणून। मी कालच माझं पहिलं शिर्डीला पोस्टिंग होतं, शेती महाराष्ट्रावरती, माझी फॅमिली मुलाची शाळा परीक्षा असल्यामुळं तिकडंच होती, काल गेलो होतो, तर तिथल्या घरमालकांना मी सांगितलं की जामखेडला हे झाले म्हणून, ते म्हणजे जामखेड कुठं आलं, म्हणजे असं हे मी पण नाव ऐकून होतं जामखेड आहे तालुका, तर अशा सारख्या आपल्या थोडासा ग्रामीण टचमध्ये असलेला तालुका, प्रमुख तालुका, परंतु अशा मोठ्या मोठ्या ॲक्टिव्हिटी आपण लोक करतात आणि जगाला याची आपल्याला नोंद घेण्यास भाग पडतात, हे खूप नेहमीच आपलं टॅलेंट असतं, त्याला ग्रामीण भागातले विद्यार्थी कधीच कमी पडत नाही, फक्त असतो तो न्यूनगंड असतो आणि तो न्यूनगंड बाजूला केला तर असं आपल्याला यश अशा अवॉर्डच्या रूपाने समोर नक्कीच दिसतं। आता माझ्याकडे काही याचे विद्यार्थी येतात, नवोदयसाठी ॲडमिशन्स हे झाले, वर्षामध्ये आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा त्या ठिकाणी सन्मान या ठिकाणी मिळाला आणि हे काम करत असताना आम्हाला जी त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली ती म्हणजे मी ज्यावेळेस साहेब पंढरपूरला 2.5 वर्ष काम केलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी 26 जानेवारी हे नाव त्या ठिकाणी साकारलं होतं, परंतु आम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता आलं नाही। या ठिकाणी याच विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊंचं एक तंचित्र साकारलं होतं आणि उद्देश पकड म्हणून एक त्या ठिकाणी त्यांनी हे काम केलं होतं आणि त्याच्यामधून आम्ही ही प्रेरणा घेतली आणि आमची एनसीसी त्या ठिकाणी कमांडर भोसले सरांना आम्ही सांगितलं असं आपल्याला करता आलं तर पाहूया आणि मग आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी मिळून आमच्या सर्व स्टाफनी
NCC कॅन्डिडेटनी हे चित्र या ठिकाणी साकारलं आणि खरोखर रयत शिक्षण संस्थेचं आणि आपल्या जामखेडचं नाव पूर्ण त्या ठिकाणी आपल्या या आशिया देशामध्ये या ठिकाणी गेलं. त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आपल्या सर्व जामखेडकरांना आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणे माननीय तहसीलदार साहेब, आपल्या तालुक्याचे की ज्यांच्यामुळं खरोखर आमच्या तालुक्याची गुणवत्ता या ठिकाणी सुधारली. प्राथमिक शिक्षण जे आपण म्हणतो तो पाया आहे, असे धर्वे साहेब याच तालुक्यातले आहेत आणि त्यांची या ठिकाणी टीम सर्व केंद्र प्रमुख, आम्ही सर्वांची नावं या ठिकाणी घेऊ शकतो परंतु वेळावर या ठिकाणी मला सर्वजण माफ करतील. सर्व केंद्र प्रमुख, आमच्या सर्व स्कूल कमिटीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व सल्लागार समितीचे सदस्य आहेत. माझ्या विद्यालयातील सर्व सेवक, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र हो, आज खरोखर हा मोठा कार्यक्रम घ्यायचा होता परंतु आपल्याला आचारसंहितेचे त्या ठिकाणी पालन करायचं आहे. या कार्यक्रमावर उपस्थित असलेले कुसडगावचे या ठिकाणी SRPचे जवान या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक असं स्वागत